जय श्रीराम. खरं सांगा, तुम्ही सगळेजण जे इथे लवकर आलेले आहात ना, दिवसभर वाट बघता की नाही की 9 कधी वाजतायत आणि आम्ही इथे येतो आहे, अशी आपल्या प्रत्येकाची अवस्था होती आहे गेले 4 दिवस. म्हणजे लोक म्हणतात की सिरियल्समध्ये म्हणे असं, मला काही त्याचा अनुभव नाही, की बायका वाट बघत असतात, अरे आज तिच्या घरात काय होणार आहे वगैरे. पण आपण सगळेजण किती पुण्यवान आहोत की आपण संजोगताईंच्या कीर्तनाची वाट बघतोय आणि त्या ओढीनं आपण त्यांच्यासाठी येतो. खूप छान. कालचं उमाजी नाईक ऐकल्यानंतर म्हणजे असं खूप वेळ रात्री झोपताना सुद्धा असं बराच वेळ ते सगळं आठवत होतं. खूप सुंदर. आज देखील आपण संजोगताईंचं असंच सुंदर आणि सुश्राव्य, श्रवणीय आणि अध्यात्मानं पूर्णपणे भरलेलं असं कीर्तन ऐकण्यासाठी इथे सगळेजण जमलेलो आहोत. मी आपल्या भुसारी वहिनींना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या ना वहिनी. तबल्याची साथ माननीय श्री विजय रांजणीकर यांचा सत्कार करावा, स्वागत करावा असं मी भुसारी भाऊजींना विनंती करते. संजोगताईंचा आवाज अतिशय सुरेखपणे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणारा, ओंकार पोहोचवण्यामध्ये सतत पुढे असणारे, साऱ्यांचं कौतुक करणारे ते म्हणजे श्री बसव सराफ काका काकू. तर मी शांताराम ठुसे यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रायोजक श्री बसव सराफ काका काकू यांचा सत्कार करावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान के जय. देवर्षि नारद महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लंबोदर पदाम्बुजं. शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविधीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती
सद्गुरुनाथ भगवान की जय जय रघुवीर मंगलमूर्ती। हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय जय दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्जन संगमहारी कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम
कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय राम वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानना विघ्ननाशना गजानना विघ्ननाशना वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला लागो पति तव ध्यान सतत है लागो पति तव ध्यान सतत है लागो पति तव लागो पति तव लागो पति तव लागोपति तव ध्यान सतत है लागोपति तव हा हा लागोपति तव लागोपति तव ध्यान सतत है राहु तिथे सुखदा राहु तिथे सुखदा वंदन करू तुझला जगदंबा माते वंदन करू तुझा वंदन करू तुझा वंदन करू तुझला सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे हो
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. लाविता सौख्य आम्हा कामक्रोधादिक जाती निज धामा सीताराम चरणी लक्षणा बालकृष्ण चरणी लक्षणा लागो राजा राम चरणी लक्षणा होते राजा राम. सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूपचिन्मय रूप सद्रूपचिन्मय नारायण रूप सद्रूपचिन्मय नारायण रूप तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ सीताराम चरणी लक्षणा बालकृष्ण चरणी लक्षणा राजा राम चरणी लक्षणा बालकृष्ण राजा राम चरणी सीताराम चरणी लक्षणा गो चरणी राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम. शक्यतो पायातल्या चपला काढा, मोठ्याने टाळी वाजवा आणि मोठ्याने नाम घ्या. राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम श्री राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम श्री राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम. कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की देवर्षी नारद महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की गो माता की जय जय रघुवीर मंगल मूर्ति. जय जय. तुम्हीच दमलात बहुतेक ऐकून. मंगलमूर्ती. आज जरा त्या खुर्च्या रिकाम्या आहेत, तुमचा जेवढा आवाज येईल तेवढ्या खुर्च्या लवकर भरतील. कोकणातनं वगैरे अनेक ठिकाणी असं होतं की बुवाचा आवाज कानावर पडला की घरातनं बाहेर पडायचं. सगळीकडे बोंगे लावलेले असतात. मला वाटतंय आज थोडंसं तसंच झालं.
हा ते बघा आजींनी लगेच मान्य केलं. मला माहिती नाही इथं बसणाऱ्या या 4-5 जणी त्याबरोबर माझा आवाज सुरू झाला लगेच येतात. असं येतात, एवढं प्रेम दाखवतात भगवंताविषयी, भक्तीविषयी आणि माझ्याविषयी, यापेक्षा दुसरा आशीर्वाद नसतो. एकदा मोठ्याने जय जयकार करूया. राजाधिराज रामचंद्र भगवान की. ध्येयासाठी जगू. बाबा वरती बसा, तिकडं बाबा वर बसा, तिथं वर बसा टेकून. ध्येया लक्ष इकडं द्या. ध्येयासाठी जगू, सोसु सुख दुःखे ध्येयासाठी जगू, सोसु सुख दुःखे ध्येयासाठी जगू, सोसु सुख दुःखे ध्येयासाठी, सुखे वेचू प्राण ध्येयासाठी, सुखे वेचू प्राण ध्येयासाठी जगू, सोसु सुख दुःखे ध्येयासाठी जगू. सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवू, लौकिकाची मात दूर ठेवू, ध्येयासाठी जगू, सोसु सुख दुःखे ध्येयासाठी जगू. हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, झुगारू बंधन हंतेचे, झुगारू बंधन हंतेचे, ध्येयासाठी जगू, सोसु सुख दुःखे ध्येयासाठी जगू. स्वामी म्हणे मन घेई समर्पून, स्वामी म्हणे मन स्वामी म्हणे
सुख दुःखे ध्येयासाठीच 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 जन्माला आल्यावर काय करायचं, काय मिळवायचं, काय साधायचंय याविषयीचं स्वामी स्वरूपानंदांचं अतिशय मार्मिक असं वचन अभंगाद्वारे स्वामीजी आपल्याला सांगतात, आपल्या समोर मांडतात. काय सांगतायत? जन्माला आलेल्या मनुष्यानं आपल्या डोळ्यासमोर एखादं ध्येय निश्चित ठेवावं. काय होईल? एखादं ध्येय आपल्या डोळ्यासमोर निश्चित असलं म्हणजे मनुष्याचा प्रवास त्या ध्येयाच्या दिशेनं सुरू होतो. स्वामीजींनी स्वतः ध्येयाच्या दिशेनं आपला प्रवास सुरू केला. मूळ नावे रामचंद्र विष्णू गोडबोले, आडनावाप्रमाणे अत्यंत गोड बोलणारे. पूर्वीच्या काळी नावं आडनावं ही सार्थ करण्याची मनुष्यामध्ये ताकद होती. सहस्त्रबुद्धे म्हटल्यानंतर त्यांची बुद्धी खरंच तल्लख आहे होती, अशा दृष्टीनं ते आडनाव पडलं. प्रत्येकानं प्रत्येकाच्या नावाला जागण्यासारखं कार्य केलं. 1932च्या सत्याग्रहात लढ्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं स्वामीजींना वाटू लागलं. पण आज माझ्या मनाला आलं आणि आज मी सीमेवर जावं आणि लढाई करावी, इतकं ते सोपं आहे का हो? निश्चितच सोपं नाहीये. प्रत्येकाच्या शरीराची रचना बघता, प्रत्येकाच्या शरीरातली ताकद बघता, उर्मी बघता, उमेद बघता प्रत्येकाला आज लढाई करणं शक्य नाही. आज माझ्या मनात आलं आणि मी ठरवलं की या येत्या गुरुवारी आपण गिरनारला दत्त दर्शनाला जायचं. आज ठरवून मला ते उद्या चढणं शक्य होणार आहे का? 10,000 पायऱ्या आहेत बरं. वैयक्तिक आयुष्यात असे अनेक गोष्टी आपण ठरवत असतो, पण आपल्याच्यानं त्या होतातच अशा नाही. लढ्यात सहभाग घेतला खरा, पण शरीर साथ देईना आणि असाध्य असा रोग जडला, ज्यामुळं सगळ्या लोकांच्यात फिरायची मनाला लाज वाटायला लागली. कुष्ठरोग झाला स्वामीजींना. आता कसं लोकांमध्ये फिरावं? वाईट वाटत होतं म्हणून एकांतात राहू लागले, एकटे एकटे राहू लागले. आता या देहाचं करायचं काय? कालच आपण बघितलं, त्यागिता हा देह जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाल. देहाचा उपयोग या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी करता येत नाही, मग आता काय करू? बघा, शरीराला बरं नाहीसं झालं की आपण कोणाकडे जातो? हा, डॉक्टरला शुद्ध मराठीत काय म्हणतात? वैद्य, बरोबर ना? शरीराला झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी वैद्याकडे जातो, पण स्वामीजींना गुरु सुद्धा बाबाजी वैद्य नावाचे भेटले. आणि या बाबाजी वैद्यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. आणि काय करावं? आयुष्याचं ज्यांच्या सार्थक झालं, ज्यांनी हाच रामकृष्ण हरी मंत्र सगळ्यांना दिला आणि स्वरूपातच ज्यांनी आनंद मानला, असे स्वामी स्वरूपानंद. आज रत्नागिरीजवळ पावस इथे स्वामीजींची समाधी आहे. स्वामीजींच्या समाधी ठिकाणी किंवा या पावस ठिकाणी काय लौकिक आहे हे मी उद्या सांगणार आहे. मुद्दाम वैशिष्ट्य आहे. आज 2-4 दिवस आमच्या प्रसार माध्यमांवर, आमच्या टीव्हीवर ज्या काही भोंदूबाबाच्या बातम्या येत आहेत, माणसं बायका नको त्याच्या जाऊन पाया पडतात, खरी परीक्षा न घेता. पण आजही
स्वामींच्या ठिकाणी गेल्यानंतर, स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर आम्हाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं इतकं सामर्थ्य आजही तिथं आहे. काय ते उद्या सांगणार आहे. उद्यासाठी टू बी कंटिन्यूड हा विषय ठेवूया. हेच स्वामीजी जन्माला आलेल्या मनुष्यानं काय करावं, कुठलं तरी ध्येय मनाशी बाळगावं आणि त्या ध्येयानुसार आपली वाटचाल करावी, इतकंच स्वामीजींचं सांगणं आहे. आणि ते ध्येय साध्य करत असताना आपल्याला सुख येवो दुःख येवो एवढंच नाही तर आपल्याला मरण जरी आलं तरी सुद्धा चालेल असं स्वामीजींचं म्हणणं आहे. ध्येयासाठी सुखे वेचू प्राण म्हटलंय. तुम्हाला आम्हाला वाटेल आपला जीव एवढा स्वस्त आहे का हो की या सगळ्या संतांनी सुखासुखी आपला प्राण वेचला. बरोबर की नाही. मी परवाही हा मुद्दा बोलून गेले की आमच्याकडे असलेली संत परंपरा बघता प्रत्येक संतांनी, प्रत्येक महंतांनी